नमस्कार, मी शेफ स्वानंद जोशी. फूड लाईफ विथ स्वानंदमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करतो. मंडळी, कैरी म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं नाही का? कैरीचे दिवस आहेत सध्या आणि ह्याच दिवसातच आपल्याला कैरीच्या वेगवेगळ्या रेसिपीज करता येतात. त्यातलीच आज एक रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. आज आपण करणार आहोत कैरीची उडद मेथी. खास करून गोव्याकडच्या भागामध्ये केला जाणारा हा प्रकार आहे आणि खायला अप्रतिम लागतो. भाताबरोबर, पोळीबरोबर तुम्ही खाऊ शकता. चला करायची सुरुवात. कैरीची उडद मेथी करतोय, त्यासाठी आपल्याला काही मसाला पहिले परतून घ्यायचा आहे. तर मी इथे पॅन गरम करत ठेवला आहे. अगदी 1 चमचा तेल घालूया त्यामध्ये. आपलं तेल थोडंसं तापलं आहे. आता ह्यामध्ये घालणार आहे मोहरी. साधारण 1 चमचाभर मोहरी घेतली आहे. सोबतच अर्धा चमचा मेथी दाणे, 1 चमचाभर उडदाची डाळ घेतली आहे आणि 1 चमचा मोठा आपण घेतले तांदूळ. हे छान भाजून घेऊया 2 मिनटं. हलकासा ह्याचा रंग बदलायला हवा. हे सगळे पदार्थ इथे हलकेसे भाजून घेतलेत. आता ह्याचा रंग बदलायला सुरुवात झाली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये घालूया अर्धा चमचा हिंग, त्याचबरोबर थोडीशी हळद. लाल मिरच्या घेतल्यात, एक 3 ते 4 लाल मिरच्या घेतल्यात, त्या घालूया. आणि सोबतच 1 वाटी भरून ओलं खोबरं घेतलंय, ते घालूया. सगळं साहित्य आता आपण परतून घेणार आहोत. आपले हे सगळे जिन्नस आता इथे भाजून झालेत. आता मी गॅस बंद करणार आहे आणि हा जो मसाला आहे तो थोडंसं पाणी घालून आपल्याला छान बारीक वाटून घ्यायचा आहे. मी हे मिक्सरमध्ये वाटून घेतो. आपला मसाला मी आता वाटून घेतला आहे. आता आपण उडद मेथीला फोडणी देऊया. मी इथे एक भांडं ठेवलं आहे गरम करायला. यात थोडंसं तेल घालणार आहे. तुम्ही खोबरेल तेलसुद्धा वापरू शकता, पण मी रेग्युलरच वापरणार आहे. 1-2 चमचे तेल घेतलं आहे आणि इथे मी 1 मोठ्या आकाराची कैरी घेतली आहे. असे मोठे मोठे तुकडे करून घेतलेत त्याचे. तुम्ही लहान चिरलीत तरी चालेल, ह्याच्यापेक्षा थोडी मोठी ठेवलीत तरी चालेल. ह्याचं मी साल काढलेलं नाही आहे, सालासकटच घेतली आहे. स्वच्छ धुवून तुकडे करून घेतलेत. हे आपल्याला आता शिजवून घ्यायचे आहेत. आपलं तेल इथे तापलं आहे. थोडीशी मोहरी घालूया, एक अर्धा चमचा. मोहरी तडतडू द्यायची आहे. आपली मोहरी इथे तडतडली आहे. आता कढीपत्ता घालूया. एक 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घेतली आहेत. अर्धा चमचा हिंग घालूया. अर्धा चमचा हळद आणि लाल तिखट घालणार आहे थोडंसं. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर घाला, नाही घातलं तरी चालतं. आता ह्या ज्या कैऱ्या आहेत त्या आपण ह्यामध्ये घालूया. मिक्स करून घेऊ. इथे कैरी फोडणीमध्ये मिक्स करून घेतली आहे. आता मी झाकण ठेवणार आहे आणि वाफेवरती आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचं आहे. आपण एक 5 मिनटं ह्याला वाफ काढून घेऊ. इथे एक 2 मिनटं झाली आहेत. आपण झाकण काढूया, एकदा ढवळून घेऊया. आणि आता ह्या कैऱ्या शिजण्यासाठी थोडंसं पाणी घालूया ह्यामध्ये. आता मी परत झाकण ठेवणार आहे ह्यावरती आणि एक 5 मिनटं ह्याला वाफ काढून घेऊया. आता एक 5 मिनटं झाली आहेत. आपण झाकण उघडून घेऊया. ढवळून घेऊया एकदा कैरी. आपली कैरी इथे सॉफ्ट झाली आता चांगली. आता आपण जो मसाला वाटून घेतला, जे वाटण केलं त्यातलं थोडं वाटण घालूया ह्यामध्ये.
तुम्हाला किती घट्ट पातळ हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही हे वाटण घालू शकता. आणि थोडंसं पाणी घालणार आहे ह्याच्याबरोबरच, साधारण एक भांडभर. इथे मी थोडंसं पाणी आणि वाटण आणखीन घातलं आहे ह्यामध्ये. तुम्ही इथे बघू शकता ह्यातलं चमचाभरच वाटण मी वगळलं आहे, कारण एवढी गरज नाही लागणार आहे ह्याला. आपल्या कैरीच्या मनाने आपण वाटण घातलं आहे. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूया. आणि आता आपल्याला ह्यामध्ये घालायचा आहे गूळ. गूळ किती घालायचा तर हे कैरीच्या आंबटपणावरती अवलंबून आहे. कैरी किती आंबट आहे त्यानुसार गूळ लागेल. तर आधी सगळ्यात मी 2 मोठे चमचे गूळ घालतो ह्यामध्ये. आणि जर कमी वाटला तर आपण चव बघूया आणि मग परत ॲडजस्ट करूया. आता हे छान मिक्स करून घेऊया. खूप घट्ट वाटत असेल तर थोडं पाणी घालायचं अजून ह्याच्यात. मला हे थोडं जरा घट्ट वाटतंय. आणखीन एक अर्धी वाटी पाणी आपण घालूया ह्यामध्ये. आणि ह्या सगळ्या मसाल्याबरोबर ही कैरी जी आहे ती आपल्याला शिजवून घ्यायची. परत एकदा झाकण ठेवूया आणि ह्याला एक 3 ते 4 मिनटं छान शिजवून घेऊया. इथे एक 5 मिनटं झाली आहेत. ह्याला छान उकळी आली आहे. मस्त घमघमाट सुटला आहे ह्याचा. आपली जी उडद मेथी आहे ती आता इथे तयार आहे. मी गॅस बंद करतो. यात आणखीन गूळ घालायची गरज मला लागली नाही. कैरी थोडी कमी आंबट आहे, पण जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही जास्त गूळ घालू शकता. गॅस बंद केला आहे आणि आता आपण गरम गरम सर्व करूया. हे तुम्ही पोळीबरोबर, भाताबरोबर, कशाही बरोबर खाऊ शकता. आता मी हे बाउलमध्ये काढून घेतो. मंडळी, आजची ही उडदा मेथीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हीही नक्की करून बघा. तुमच्याकडे केली जाते का हे रेसिपी हेही मला कमेंट्समध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.